नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी, विषय मराठी, कविता 3, आला पाऊस। आज आपल्याला आला पाऊस ही कविता ऐकायची आहे, म्हणायची आहे, वाचायची आहे आणि त्याचा भावार्थ जाणून घ्यायचा आहे। तर ही कविता म्हणण्या अगोदर आपण याची थोडक्यात प्रस्तावना अभ्यासूया। आला पाऊस या कवितेच्या कवयित्री आहेत निर्मला देशपांडे, जन्म 1940। निर्मला सुधाकर देशपांडे ह्या मराठीतील प्रसिद्ध लेखिका व कवयित्री। आकाशवाणीवर काव्यवाचन, कथावाचन याचे अनेक कार्यक्रम प्रसिद्ध। विविध मासिकातून व दिवाळी अंकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। जाणता राजा या महानाट्यात कलाकार म्हणून सहभाग ही कविता इंद्रधनू या काव्यसंग्रहातून घेण्यात आली आहे। प्रस्तुत कवितेत पावसाच्या आगमनाने संपूर्ण निसर्गसृष्टीमध्ये निर्माण झालेला ताजेपणा व नवजीवन यांचे सुरेख वर्णन करण्यात आले आहे। तसेच पावसामुळे मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आनंद आणि उत्साह यांचेही दर्शन या कवितेतून दिसून येते। आता मी ही कविता म्हणते, तुम्ही काळजीपूर्वक ऐकायची आहे, नंतर म्हणायची आणि वाचायची आहे। तर कविता काळजीपूर्वक ऐका। आला पाऊस अंगण झाले ओले, घेऊन आले थेंब टपोरे संगे वादळ वारे। आला पाऊस आल्या मोठ्या गारा, स्वच्छ पांढरे अंगण झाले रस्ता भरला सारा। आला पाऊस वीज लखाके लख्खन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन। आला पाऊस रस्त्यावरही होई नदी, चला चला रे होड्या नावा सोडूया त्या पाण्यामधी। आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे। आला पाऊस क भिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरावैरा धावत हे सुटती। आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवणी चिप्प पाखरे बसती। अशा प्रकारे निर्मला देशपांडे यांची अतिशय सुंदर कविता आहे। ही कविता तालासुरात तुम्हीसुद्धा एकट्याने समूहाने म्हणायची आहे, वाचायची आहे, काळजीपूर्वक ऐकायची सुद्धा आहे। आता आपण प्रत्येक कडव्याचा अर्थ समजून घेऊया। पहिलं कडवं आहे, आला पाऊस अंगण झाले ओले, घेऊन आले थेंब टपोरे संगे वादळ वारे। या कडव्याचा अर्थ होतो, या ओळींमध्ये कवीने पावसाच्या आगमनाचे सुंदर चित्र रेखाटले आहे। पाऊस सुरू झाल्यामुळे घराचे अंगण पाण्याने ओले झाले आहे। पावसाचे मोठे मोठे थेंब जमिनीवर पडत आहेत। त्याचबरोबर जोरदार वारे आणि वादळी वातावरणही निर्माण झाले आहे। पावसामुळे निसर्गात चैतन्य आणि आनंद पसरला असून सर्वत्र प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे। दुसरं कडवं आहे, आला पाऊस आल्या मोठ्या गारा, स्वच्छ पांढरे अंगण झाले रस्ता भरला सारा। या ओळींचा अर्थ होतो, या ओळींमध्ये कवीने गारांसह पडणाऱ्या पावसाचे सुंदर वर्णन केले आहे। पावसाबरोबर मोठ्या गारा पडल्यामुळे अंगण पूर्णपणे पांढरे शुभ्र दिसू लागले आहे। इतक्या गारा पडल्या की रस्ता देखील त्याने भरून गेला आहे। या दृश्यामुळे निसर्गात एक वेगळे सौंदर्य निर्माण झाले असून मुलांना त्याचा आनंद वाटत आहे। पावसामुळे आणि गारांमुळे वातावरण प्रसन्न व खेळकर झाले आहे। तिसरं कडवं आहे, आला पाऊस वीज लखाके लख्खन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन। या ओळींचा अर्थ होतो, या ओळींमध्ये कवीने पावसाळ्यातील वीज चमकण्याचे आणि मुलांच्या वागण्याचे सुंदर वर्णन केले आहे। पाऊस पडत असताना आकाशात चमचमणारी वीज लख्ख प्रकाश पसरवते। पावसात आनंदाने भिजणारी
खोडकर व चंचल मुले वीज चमकताच घाबरून पटकन घराच्या आत पळून जातात. या ओळीतून मुलांचा निरागस स्वभाव आणि पावसाळ्यातील रम्य वातावरण यांचे चित्रण केले आहे. चौथं कडवं आहे, आला पाऊस रस्त्यावरही होई नदी, चला चला रे होड्या नावा सोडूया त्या पाण्यामध्ये. या ओळींमध्ये कवीने मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आनंददायी वातावरणाचे वर्णन केले आहे. इतका पाऊस पडतो की रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रस्ते नदीसारखे दिसू लागतात. हे दृश्य पाहून मुलांना खूप आनंद होतो. ते कागदाच्या होड्या व नावा बनवून त्या पाण्यात सोडण्याचा उत्साह व्यक्त करतात. या ओळींमधून पावसाळ्यातील बालसुलभ आनंद, उत्साह आणि खेळकर वृत्तीचे सुंदर चित्रण केले आहे. त्यानंतरच्या ओळी आहेत, आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हासे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. या ओळींचा भावार्थ होतो, या ओळींमध्ये कवीने पावसानंतर दिसणाऱ्या सुंदर निसर्ग चित्राचे वर्णन केले आहे. पाऊस पडत असतानाच अचानक सूर्यप्रकाश पडतो आणि वातावरण प्रसन्न होते. सूर्यकिरणे आणि पावसाचे थेंब यांच्या संयोगाने आकाशात 7 रंगाचे सुंदर इंद्रधनुष्य कमानीसारखे दिसू लागते. हे मनमोहक दृश्य पाहून मन आनंदित होते. या ओळींमधून पावसानंतर निसर्गात निर्माण होणारे सौंदर्य आणि आनंद व्यक्त केला आहे. 6वं कडवं आहे, आला पाऊस क भिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरा वैरा धावत हे सुट्टी. या ओळींचा भावार्थ होतो, या ओळींमध्ये कवीने आकाशातील काळ्या ढगांची तुलना मोठ्या काळ्या हत्तींशी केली आहे. पाऊस येण्यापूर्वी दाट काळीकुट्ट ढग निळ्या आकाशात वेगाने इकडून तिकडे फिरताना दिसतात. ते जणू काही सैरावैरा धावणाऱ्या हत्तींसारखे भासतात. या कल्पक वर्णनातून पावसाळ्यापूर्वीचे आकाशातील बदल आणि निसर्गाचे भव्य रूप सुंदरपणे उभे केले आहे. 7वं आणि शेवटचं कडवं आहे, आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवणी चिप्प पाखरे बसती. या ओळींचा भावार्थ होतो, या ओळींमध्ये कवीने पावसाळ्यातील निसर्गाचे सुंदर चित्र रेखाटले आहे. पाऊस पडत असल्यामुळे छपरांवरून पागोळ्या म्हणजे पाण्याच्या धारा गळत आहेत. पावसामुळे भिजलेली लहान पाखरे थंडीने थरथरत आहेत. त्यामुळे ती आपली पंख मिटून शांतपणे एका ठिकाणी बसून राहतात. या ओळींमधून पावसामुळे निर्माण झालेले निसर्गातील वातावरण आणि पाखरांची अवस्था अतिशय जिवंतपणे व्यक्त केली आहे. अशा प्रकारे आपण आला पाऊस ही कविता ऐकली आहे, म्हणली आहे, वाचली आहे, प्रस्तावना अभ्यासली आहे, तसेच या कवितेचा भावार्थ समजून घेतला आहे. अशा प्रकारे वर्ग 6वी विषय मराठी कविता 3री आला पाऊस या कवितेचा भावार्थ ऐका, म्हणा, वाचा समजून घेतला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.